इकडे फक्त अमृताला भेटायला आलो, तिला भेटून लगेच आहे. पण हा मुलगा असा अचानक आज इथे का आला हे मात्र मला माहीत करून घ्यावं लागेलच. सतत आपल्या हसण्याने दुसऱ्याला हसत ठेवणारी त्या अमृताला भेटायला आलोय मी इथे. इतक्या लवकर कसं काय आलास परत? हे सगळं एक वाईट स्वप्न होतं असं समजून विसरून जा ना. नरसिंहा आलाय बाहेर. तू अमृताची मैत्रीणच आहेस ना? काय किल्लेदारांची पेईंग गेस्ट? जानकी, हे काय ना एवढ्या जुन्या फाईल्स घेऊन बसलाय? विचार काय तुझा? अगं युगंधरे, मी काय फक्त हिशेब तपासण्यासाठी नाही फाईली उघडून बसलो. आता या घराचा मालक आलाय, त्याला कळलं पाहिजे आपली किती प्रिंटिंग प्रेस आहेत, जागर कुठं कुठं आहे, किती लोक कामाला आहेत, समजा कळलं पाहिजे त्याला. ते सगळं कळण्यासाठी, समजून घेण्यासाठी तो इथे असायला हवा ना. आहेत कुठे साहेब? नाही, आतापर्यंत घरातच होता, पण मध्येच कोणाचा तरी फोन आला आणि शेपटीला आग लागल्यागत पळत सुटला. मला सांग युगंधरे, अशा वेळेला तरुण पोराला अडवायची हिंमत कोण करणार? तरीच तो मला त्या दिवशी सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्याला कोणतरी मुलगी आवडली म्हणून. पाहिलं युगंधरे, बघता बघता पोरग मोठं झालं म्हणायचं. चला युगंधराबाई, आता सुनबाईच्या स्वागताची तयारी करा. नाही, कसं आहे, पोरं वयात आलेली लगेच कळलं पाहिजे, नाहीतर त्यांनी काहीतरी घोळ घातल्यावर नंतर निस्तरत बसायची वेळ येईल. हे बाबा, मला खरंच माहिती नाही त्याची गाडी कुठल्या रुळावर धावतीये. उगाच आपण काहीतरी विचार करत बसायचो आणि त्याच्या मनात काहीतरी भलतच असायचं. अगं, त्याची गाडी कुठल्या रुळावर चालली आपल्याला काय करायचंय? आपण गप गुमान हातात हार आणि पुष्पगुच्छ घेऊन स्टेशनवर उभं राहायचं. जरा तुझं जे काय काम चाललंय ना ते करत बस बाबा. नसते तर्क वितर्क करत बसू नकोस. आणि हो, त्याला फोन करून विचार तो आहे कुठे. नाही, पण त्याला चालेल ना. आता काय होईल, भलत्या वेळी माझी रिंग वाजायची आणि त्याचं जमत आलेलं रिंगण तुटायचं. जाना. काय ग, तू आज अशी का? आणि हा कोण आहे? हा, अमृताच्या कॉलेजमधला मित्र आहे तिचा. अगं, अमृताचा मित्र आहे, पण त्याला काही नाव गाव काही आहे का नाही? हॅलो हॅलो, अरे आर्यन बाबा, कुठे आहेस तू? अरे किती वेळ झाला, इथं तुझी आई काळजी करते. हा, जरा का एक मिनिट. मी आर्यन विनायक सरतापे. मला ओळखत असालच ना तुम्ही? मला नाही तर निदान माझ्या वडिलांना तर नक्कीच ओळखत असाल. हा इथे काय करतोय? मुळात याला या घरात घेतलंच कसं? हा आल्यामुळे तर अमृता आपली. याच्या आईनं दिलेल्या बातमीमुळेच अमृताचा जीव धोक्यात आला. इतके वर्ष ती मूर्ख बाई माझ्या. हे नरसिंह किल्लेदार, इथून पुढे माझ्या आई बाबतीत बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. माझ्या घरात उभा राहून माझ्यावरच आवाज चढवतोस होय रे? कोणावर किती ओरडायचं ते मला चांगलंच माहिती आहे, कारण मी विनायक सरतापेचा मुलगा आहे. विनायक सरतापेच्या मुलावर एकेकाळी मी सुद्धा खूप प्रेम केलं होतं, पण विनायक सरतापेच्या मुलावर, युगंधरा सरतापेच्या नाही. आमच्यात आई आणि बाप दोघांनाही मानतात. तुमच्यात काय पद्धत असते ना ते मला नाही माहित.
ए निघितून नाही तर धक्के मारून बाहेर काढीन. घरात आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं तेही शिकवलं नाहीये का रे तुला? त्या गोळ्या घालीन मी तुला. ए नरसिंहा माझ्याशी बोल ना, त्या पोराशी काय बोलतोय? असं काय करताय? याच्याचमुळे तर आपली अमृता एक शब्द बोल नकोस. तूच आणलास ना याला घरात. आणावंच लागलं. हा आला म्हणून तर तुझ्या अतिशहाणपणामुळे माझ्या डोक्याचा त्रास वाढत चाललाय. हे साल्या, हिच्या अंगावर हात उचलायची हिंमत कशी झाली रे तुझी? असेल ना हिंमत तर माझ्या अंगावर हात उचल, मग दाखवतो तुला. चले निघ. नरसिंहा नरसिंहा घराबाहेर काढायला. नरसिंह केलेला बघून घेईन तुला. अरे तुझ्या पापाचे घरे भरलेत, दिवस उलटे मोजायला सुरुवात कर, बघून घेईन तुला. अरे बघताय काय, घराच्या बाहेर फेकून द्या याला. चल, सोड. तुम्ही शांत व्हा. जना जना काय झालं मला सांगणार आहेस का? जना 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 कुठे निघा? आता मी तुझं काय पण ऐकणार नाही. त्या नरसिंहाच्या घरात घुसून त्याला गोळ्या घालणार आहे. जना तुला जे करायचं ते कर, पण मला आधी सांग ना काय झालंय? आपला आर्यन बाबा त्या नरसिंहाच्या घरात आहे. काय त्या नरसिंहानं अपमान केला आपल्या आर्यन बाबाचा. तुला कसं कळलं? मी आज फोन केला होता तेव्हा तो हरामखोर नरसिंह आपल्या आर्यन बाबावर आरडाओरड करत होता. जना आत्ताच्या आता गाडी काढ, आत्ताच्या आता त्याच्या घरी जाऊया. मी त्याला चित्ता सोडणार नाही युगंधरी. ते तिथे गेल्यावर ठरवूया. जना हॅलो आर्यन बाबा, तू थांब तिथंच. नाही त्याच्या छाताडावर त्याच्या घरात घुसून गोळ्या घातल्या तर नाव असं जाणं नाही. थांब तिथं. हा अरे मी येतो. आर्यन बाबा काय झालं? जना काय झालं? त्या आर्यन बाबा घरी येतोय. तू काय परमेश्वर समजते स्वतःला? त्या परमेश्वरानं आपल्याला कमी बुद्धी दिली आहे तरी हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं तुला? हे असले कपडे घालून माझ्या शत्रूच्या मुलाला आणायला गेली होतीस. लाज नाही वाटत तुला? नरसिंहा बस 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 झाली तुझी मुक्ता फळ. जानकीवर हात उगारलास तू. अरे जिने तुझ्या मुलीला सोडवण्यासाठी एवढे प्रयत्न केले तिच्यावरच हात उगारलास. काही केलेलं नाही तिने माझ्या मुलीसाठी. उलट ज्या ज्या वेळी आणि जे जे करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा हे घर गोत्यातच आलंय. आणि आज परशू नसता तर माझी मुलगी मला दिसली सुद्धा नसती. बस सगळ्यांसाठी सगळं करतोस ना रे तू. मग अमृताला सोडवण्यासाठी काय प्रयत्न केलेस? जानकी निदान तिला सोडवण्यासाठी घराबाहेर तरी पडली, पण ती बाहेर पडल्याबरोबर काय तमाशा केलास तू? आत्याबाई, मी तुमच्या समोर हात जोडते. यांना काही नका बोलत. नाही जानकी, कोणी काही बोलत नाही ना याला, म्हणून जरा जास्तच शेप हारलाय. आता तुझ्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेली याची. खरं तर या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. आत्याबाई, या सगळ्याबद्दल आपण नंतर बोलू ना, आता नको. अगं अमृतेला या अवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी तू त्या आर्यनला घेऊन आलीस आणि यांनी काय केलं? याला धक्के मारून घरातनं बाहेर काढलं. का तो मुलगा काय जादूगार आहे की काय? त्याच्या येण्यामुळे अमृता लगेच फुलपाखरासारखी बागडायला लागणार होती. हो, जादूगारच आहे तो. जादूच केली त्यांनी तिच्यावर. अरे कुठल्याही पुरुषाला पाहिल्यावर आकांड तांडव करणारी अमृता त्याच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडलीये माहितीये. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, आज कितीतरी दिवसांनी अमृता म्हणाली मला बाबांना भेटायचंय, मला त्यांच्याशी बोलायचंय.
काय बोलणार आहेस तिच्याशी? तू तिला सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न केला नाहीस हे? आणि ज्यांनी सोडवायचे प्रयत्न केले त्यांना मात्र तू अडकाटी केलीस हे? बोल ना, काय सांगणार आहेस तू तिला? आता अजून काहीही बोलायची गरज नाहीये. अमृता, प्लीज प्लीज माझ्या जवळही येऊ नका. तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये माझी. तुमची अमृता त्या राक्षसाच्या हातून मेली असं समजा. नाहीतरी तीच इच्छा होती ना तुमची? अमृता, अजय अजय हा सगळा काय प्रकार आहे? तू आम्हाला न सांगता त्याच्या घरी गेलास कशाला? अरे कोणी बोलवलं होतं का तुला तिथं? मला कुणीही बोलवलं नव्हतं. अमृताला भेटायला गेलो होतो मी, तिला बरं नाही. अरे तू काय डॉक्टर आहेस का? एक मिनिट ना तिला तपासायला तिकडे गेला होता जरा मी बोलतेय ना. काय म्हणाला नरसिंह? नरसिंह काय म्हणाला तुला? काही नाही. खोटं. आर्यन या सौताच्या कानानं ऐकलंय, तो नरसिंह ह्याच्यावर आरडाओरडा करत होता. तू खरं सांग आर्यन बाबा, आपण त्याच्या घरात घुसून तुडू. तू फक्त सांग. बाहेर मैदानात भांडण झालं म्हणून रडत येऊन आईला सांगायला मी आता लहान राहिलो नाही जना काका. वाद त्यानं सुरू केलाय ना, संपवायची जबाबदारी आपली. वार माझ्या वाघा अंग. आता सांग आपण काय करायचं? घुसायचं का त्याच्या घरात? जना हे भांडण माझं आणि नरसिंहाचं आहे. ह्यात आर्यनला मध्ये ओढण्याचा काही संबंध नाहीये. संबंध नाही कसा? नाही म्हटलं ना म्हणजे नाही. एवढ्या वर्षात आपण नरसिंहाला जेरीत आणलेलं आहे. आता फक्त शेवटचा घाव घालायचा आहे. पण त्यासाठी आर्यनला मध्ये ओढायची काय गरज आहे? तुझी इच्छा असो वा नसो मामा, मी या सगळ्यात केव्हा सोडला गेलोय. कारण ज्या माणसाच्या रक्तानं त्या हरामखोर नरसिंह किल्लेदाराचे हात माखलेत ना, तो माणूस विनायक सरतापे माझा बाप होता. त्याच विनायक सरतापेचं रक्त माझ्या नसाते. संबंध तर राहणारच ना मामा. अमृता ऐक जरा. हे बघ, मी आत्ता जे काही बोलले ना ते रागाच्या भरात बोलले. ते मनावर घेऊ नकोस.
अगं नरसिंहाने तुला शोधायचा खूप प्रयत्न केला बाळा. किती ठिकाणी पोलीस तुझ्या मागावर पाठवले ते माहितीये तुला? आत्याजी मला फक्त एकच सांग, बाबांनी त्या नराधमाला पैसे का नाही दिले? अगं असं नाही, तो पैसे द्यायला तयार होता. मला सगळं माहितीये, कारण तो माणूस माझ्या समोरच बाबांना फोन करायचा. आणि आता तुझंही बोलणं ऐकलंय मी. आता नको ग बाई अशी डोक्यात राग घालूस. मी सांगतेय ना तुला, जीवाचं रान केलंय त्यांनी तुला शोधण्यासाठी. आत्या, आईला सकाळी म्हणत होती तो आर्यन इथे आहे. नंतर बोलतो तुझ्याशी. काका, मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुझी माफी मागायची. अमृता, अमृता, वेडीस का तू? माफी कसली मागतेस माझी? बाळ, तू नीट बोललीस, आलं सगळं. हं? तुझ्या कुठल्याही वागण्याचं बोलण्याचं मला एक्सप्लेनेशन द्यायचं काही कारणच नाही ना बाळा. आणि अमृता, जे काही झालं ना तो सगळा भूतकाळ होता ग. आता खूप खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. आणि नरसिंहाबद्दल तुझ्या मनात जे काही गैरसमज आहेत ना ते सगळे काढून टाक बाळा. आत्ताजी बोलणं खूप सोपं आहे, पण तो भूतकाळ एखाद्या पालीसारखा माझ्या वर्तमानाला चिकटलेला आहे. आणि पहिला प्रश्न बाबांबद्दल गैरसमज करून घेण्याचा. मला फक्त एवढंच म्हणायचंय की बाबांनी जर पहिल्याच दिवशी पैसे दिले असते ना तर चौथ्या दिवशी त्या माणसाने माझ्यावर बलात्कार केला नसता. तुम्ही असं एक शब्दही बोल नकोस जानकी. झालं तुझं समाधान? हेच हवं होतं ना तुला? अहो असं का बोलताय? भोळेपणाचा आ आणू नकोस. बंद कर ते नाटक. माझ्या मुलीच्या नजरेत एक नालायक नाकर्ता बाप म्हणून घोषित करून मोकळी झालीस तू. का बोलताय असं तुम्ही? जाणून बुजून केलंस तू हे सगळं. माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून मला एकटं पाडलंयस. आणि हाच प्लॅन होता तुझा. आणि म्हणूनच त्या किडनॅपरला पैसे द्यायचा शहाणपणा केलास तू. आणि आज माझ्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या मुलाला माझ्या घरात घेऊन आलीस. अहो तो आर्यन मित्र आहे अमृताचा, त्याच्याचमुळे तर ती आता बोलली. परत हेच तर दाखवून द्यायचं तुला की तो परका आर्यन त्याच्यामुळे सुद्धा अमृता बोलते, पण तुमच्या सावलीला सुद्धा घाबरते. इतके कुचकामी बाप आहात तुम्ही, हेच दाखवून द्यायचंय तुला. असा विचार मी स्वप्नात तरी करेन का? असा विचार या घरातली प्रत्येक व्यक्ती करते, मला माहिती आहे जानकी. आणि म्हणूनच माझी पाठ फिरली की तुमचे इशारे सुरू होतात. दबक्या आवाजातली बोलणी मला ऐकू येत नाही असं वाटतं तुम्हाला? मला सगळं कळतंय, सगळं ऐकू येत आहे, सगळं जाणवत आहे. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. अच्छा,
म्हणजे आता सुमित्रासारखं मला वेड लागलंय असं म्हणायचंय तुला? हे असं बोलण्यापेक्षा माझा जीव का नाही घेत तुम्ही? तेही करेन, तेही करेन. माझी अमृता जर माझ्यापासून दूर गेली ना तर तेही करेन. म्हणजे आता सुमित्रासारखं मला वेड लागलंय असं म्हणायचंय तुला? माझ्या मुलीच्या नजरेत एक नालायक नाकारता बाप म्हणून घोषित करून मोकळी झालीस तू. माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून मला एकटं पाडलंयस.